काजू नाही खजूर आहे. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. तुझा कुठे रे? संपेल. क्या बोला तूने? कसं आहे नियोजन पवनचं? एक नंबर ना? एक नंबर. नंबर चाठाळ वर काय एक नंबर चाठाळ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण सगळे निघालोय कोकण मध्ये. कोकणात जायला बघा आपल्या संग कोण कोण आहे. ज्ञानदेव, हर, स्वप्न, आता विशाल, अजून पण पोरं आहेत. अजून 4 जण आहेत, ती पण येते मागून. बघूया काय होतंय. मस्त. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ? आलं का वर? आलं का? हे काम मात्र एकदम पद्धतशीर जमले आला. सरक रे, बिल बघू दे. बाबू एक नंबर बिल झालंय त्याच ठिकाणी. सगळं बघा मामा, सगळं बघा. इथं आलोय फूड कोर्ट आहे. इथं फूड कोर्ट चॉकलेट बिकलेट घेणार. कोणती चॉकलेट चांगली यूथ चांगली असेल एवढी चॉकलेट आहे तिथं. बघूया बघा हो का, एवढी चॉकलेट आहे तिथं. दुसऱ्या कळते का काय कोणतं चॉकलेट? 500 रुपये. चौक आठवा लागला. आवडलं ते घ्यायचं, नाही तर नाही घ्यायचं. विसले आवडतंय काय? आवडतंय काय? घेतले का बरं पण? कितना? 249. खजूर विजूर. काजू नाही खजूर आहे. कहाँ से आते हैं लोग? मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. इकडे चॉकलेट विकलेट बघू आपण. नुसती चॉकलेट आहे. कोण याचे आयटम कमेंट मध्ये सांगा. काय नुसती चॉकलेट आहेत. कुठे? हो का कसं आहे? तुला काहीतरी आवडलं. आयटम बिटम द्यायचं असं घ्यायचं, न्यायचं, डायरेक्ट देऊन टाकायचं. नाही ते द्यायचं. हे व्हॅलेंटाईन डे साठी फक्त. आणि हा नाही, हे चकनाडे ज्याला चकण्यासाठी लागत असेल त्याने घेऊन जायचं. बिलवा किती? 703 रुपये. शेवट सुस्ते नाही घ्यायचं. देखो आहे माणसं आपल्याला प्रत्येक जागा भेटत राहते. असंच फॉलो करत राहा. चॉकलेट घेतल्यात, खरेदी लगेच. फिरायला चाललो, पहिली खरेदी रुबाब. साल्टी गेली तरी चालत, रुतबा कमी नाही आला पाहिजे. इकडं कशी धन्नो लागली इथं. धन्नोला एक्झॉस्ट टाकायचे ना. नो एक्झॉस्ट. नो एक्झॉस्ट. आता पांगळीचं फिरवा. आता पुढच्या प्रवासाला आता आम्ही आहे. कुठे आपण आहे पुढे आता आपण बालीफाटा. तर मित्रांनो भेटू आपण थोड्या वेळाने. थोडंसं मोठं होईल ब्लॉग, ॲडजस्ट करा तेवढं. आता आलाय सुसू ब्रेक. आता सुसू ब्रेक झालेला आहे. अरे इकडं कुठं ब्रेक झालेला आहे. अर्ध्या रस्त्यात पण पोचलं नाही. आता वाकण फाट्यापाशी लेट आहे आपल्याला जायला. A few moments later. त्याच ठिकाणी आमचा चहा ब्रेक.
चालू चहा ब्रेक घेतलाय. अर्धी गँग आमच्या आधीच पोहोचलेली इथं. पवन हर्षा धीरज प्रथमेश लय भुंगाट आले ना तुम्ही. बेकार. मला वाटतं पाहुण्यांनी गाडी चालवली. पवन आमच्या ब्लॉग मध्ये बघ जरा. नाही नुसती गर्दी सीएनजी पेट्रोल नुसती गर्दी बघा इथं सीएनजी भरते ते. इकडं रिक्षाची लाईन बघा तुम्ही. बाबो आणि हो काही ही कारची सीएनजी इकडून फिरून आली अशी. इकडून बघा तिकडं जाऊन अशी गोल फिरून आली. बापरे. मित्रांनो आत्ताच आलो. सगळ्यात आधी बीचवरती आम्ही तिघंच आलोय. बाकी सगळी गँग रूम वरती. बीच कडक कडक नाद नाही. ते इथून जाऊ रूम वरती पहिलं. चला पण कसं चालणार यातला नस गावाला 10,000 रुपये दादा आपलं लोकेशन सांग. दादा आपलं लोकेशन सांग. आयडी सांग. ओके. नारळ पाणी प्यायला भेटलंच नाही. लास्ट नंबर आमचा. लास्ट नंबर आमचे. बाकी सगळे गँग लास्ट फोड्या आले. फोड्या आले ते घेऊन. तुपी थांबू नको पण. दादा इथं तोडतोय आता. गडूळ नाही लाटा लाटा बघा यार. लाटा बघा आला का. दादा मस्त येईल आपल्याला नारळ पाणी. चला सगळी नारळ पाणी आली. तुझा कुठे रे. संपेल. कोण बघा टस्क लागला. आयटम नाही आठवण काढायला लागतंय. ते बघू शकता व्ह्यू. काय रे पवन काय बोलता आता पवन. कसं वाटतं तुला नियोजन. एक नंबर नियोजन पवनचं हे सगळं. तुला सांगतो हे अख्खं नियोजन पवनने केलेलं आहे. एक नंबर नियोजन आहे. काय प्रथमेश काय बोलतो. नियोजन काटा तिकडची पण सांगते. काय हर्ष कसं आहे नियोजन पवनचं. एक नंबर ना. एक नंबर. एक नंबर चाठाळ वर काही. एक नंबर चाठाळ. मी साधा भोळा पण लपडी नाही 16. साधा वळा ती लपडी आहे 16. लपडी एक पण नाही. त्यातल्या गाईला 2 नंबर साक्षीदार आहे. इकडे एक नंबर साक्षीदार आहे. इकडे 2 नंबर. तिकडे 3 4 5 6 लाईनी ती. हॉटेल घेतलंय चांगलं. इथं बिलिंग चालू आहे आपलं हॉटेलचं. रूम्स भेटले. स्विमिंग पूल जाणार आता. याच ठिकाणी आले. बापरे हे बघू शकता काय व्ह्यू आहे हॉटेलचा. मस्त असं हॉटेल भेटलं आपल्याला. आता आलो इथं स्विमिंग पूलमध्ये. मस्त असं स्विमिंग पूल आहे. चला जाऊन बीच जवळ. मस्त बीच भेटलंय. अरे मित्रा क्वालिटी विषय मस्त हॉटेल. व्ह्यू त्याच हॉटेलच्या मागच बीच बघू शकता. त्याच्या मागच बीच आहे. आलो इथं जरा बघायला कसं काय प्रॉपर आहे. बरं काय पण बोला. हॉटेल आणि रूम मस्त आहे. लक्झरी आहे. तुम्हाला दाखवतो. आपल्या मागं ते हॉटेल आहे तिथं. आपले रूम्स वगैरे सगळं तिकडे दाखवतो. एकदम शांत वातावरण. मस्त आहे बघा. सगळ्यात जास्त खुशी जसं पाहिजे होतं तसं आम्हाला हॉटेल भेटलंय.
एकदम बीचच्या जवळ, म्हणजे बीच चालू होते आणि तिथं आमचं हॉटेल संपते. बाकीचे पण येते ते तिथं थांबलेत जरा, काय त्यांची चर्चा चालू आहे, येतील. पण हॉटेल सगळ्यांना आवडले 100%. बघू मॅनेजर आला काय बोलते. तर मित्रांनो, आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल हॉटेल घेतलं आहे, पावायला जाणार आहे. तर आपला ब्लॉग खूप मोठा होतो आहे, म्हणून याला पण 2 ते 3 पार्टमध्ये करूया, कारण की अजून आम्ही 2 दिवस इथंच आहे कोकणमध्ये. तर याचा पुढचा पार्ट लवकरच अपलोड करतो. बाय.